तर नमस्कार मित्रांनो, आता मी दर्शनाला आलतो म्हसोबाच्या मंदिराच्या तिथं. ही जुनं मंदिर आहे, जुन्या पद्धतीचं मंदिर आहे मित्रांनो. आणि तिथं दर्शनाला आलतो मी. आणि दर्शनाला आल्यानंतर मी बघितलं की म्हसोबांचा ते जो डोळा आहे ना, चपण्या साईडचा, तो डोळा पुढे येऊन असा पडलेला आहे. नीट बघू शकता तुम्ही. तर माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणलं सांगावं, म्हणलं व्हिडिओ बनवून की असं कसं काय घडू शकतं म्हणलं. आणि जी ही जाळी दिसते का मित्रांनो, चारही साईडनं जाळी जी आहे ना ती पूर्णपणे पॅक आहे. आणि गेल्या टायमिंगला मी एक 15 दिवसापूर्वी एक फोटो काढलेला मी मित्रांनो. आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दावतो टाकून व्हिडिओ. त्याच्यामध्ये असं नव्हतं झालं, आता असं झालं आहे, असं कसं काय घडलं त्यामुळं. तर आता ती पुढे जाऊन तुम्हाला मी दावतो विषय काय झाला नेमका, नाही का. तर बघू शकता पूर्ण ती जाळी चारही साईडची होती, म्हसोबाच्या चारही साईडची जाळी. आणि ती जाळी पॅक होती, तरी पण ते असं कसं काय घडले तर पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच दावतो. तर नमस्कार मित्रांनो, आता आलो तुम्ही मंदिराच्या तिथं. घट वगैरे बसवला आहे, पण आता म्हसोबाचा डोळा जे आहे ना ते थोडासा असा पलटीच पडला आहे. तिथं आतमध्ये कोण जाऊ शकत नाही, चारही साईडनं पॅक केलेलं आहे. तुम्हाला मी दावतो व्यवस्थित पुढं जाऊन मित्रांनो, की जुनं मंदिर आहे म्हसोबाचं. आणि मी तिथं पाया पडायला आलतो, तर म्हणलं ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणलं असं कसं काय घडले मला तेच काय कळा नाही म्हणलं. आणि डोळा फार अलीकडं आलेला आहे म्हसोबाचा, नाही का. एक डोळा तुम्हाला दिसत असेल, ह्यो डोळा जे आहे ना तो एक साईडचा जरा एकदम पलटी पडला आहे. गेल्या टायमिंगला मी काढलेला व्हिडिओ, पण असा नव्हता डोळा. आत्ताच असा कसा काय डोळा झाला आहे तेच काय कळा नाही मित्रांनो. तर बघू शकता जाळी पूर्णपणे पॅक आहे, खाली बी रवलेले, चारही साईडनं जाळी रवलेले. पण घुसलं कोण असं ह्याच्यात हातमध्ये, कोणीतरी काहीतरी गडबड केली का काय म्हसोबाच्या इथं. हे म्हसोबा काय हे म्हसोबा. तर बघू शकता, झूम करून दाव तुम्ही. म्हसोबांचं हे डोळा आहे ना ती पुलटी पडलेला आहे. आणि म्हसोबांच्या वरती काय म्हसोबा बघू शकता, घट वगैरे बसवलाय. मला वाटते कोणतरी गेला असेल, मांजर बिंजार गेला असेल आतमध्ये असं वाटते जरा. कारण का ह्या साईडनं थोडंसं जाण्यासारखं रस्ता आहे, घट वगैरे बसवला आहे म्हणल्यावर कोणीतरी गेला असेल एक साईडनं. आणि इथं मुंगी चावायला लागली, अरे हो बाहेर. तर असं आहे म्हसोबांचं, जुन्या पद्धतीचं आहे देवस्थान, लिंबाच्या झाडाखाली व्यवस्थित, नाही का. तर चला मित्रांनो, इथं मुंग्या भरपूर चावायला लागल्यात. आता आपल्याला काय सोडणार नाहीत असं वाटायला लागले, लाल मुंग्या आहेत तिथं. तर निघू मित्रांनो आता पाया पडलोय. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. चला निघू आता. गाडी माझी बघू शकता, बुलेट आहे, थंडरबर्ड, ओल्ड पद्धतीची गाडी नाही का, जुन्यातली गाडी थंडरबर्ड. पण सायलेन्सर खूप खतरनाक आहे. तुम्हाला पुढे जाऊन सायलेन्सरचा आवाज ऐकवतो. गाडीचा सायलेन्सर कसा आहे तुम्ही बघू शकता, कालच टाकला आहे. त्याचा बी एक शूट केलेला व्हिडिओ आहे, ते बी ह्या व्हिडिओमध्ये मी टाकतो. आणि मग बघू शकता कसा आवाज येतो ह्याचा. तर आपण एक साईडला जाऊ आता, असा एरिया आहे त्यामुळे इथं काय आपण वाजवू शकत नाही सायलेन्सर. तर चला पुढे जाऊ मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, आता तुम्हाला सायलेन्सरचा आवाज दावतो. या गाडीचा कालच सायलेन्सर टाकलेला आहे आणि ह्याचा आता आवाज तुम्हाला दावणार आहे. कसा फायरिंग येतो कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता अशी थंडरबर्ड आहे 350, ब्लॅक कलरचा आपण सायलेन्सर टाकलेला आहे. आणि त्याचा व्हॉइस कशा पद्धतीचा आहे ते आपण जाणून घेऊ. पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हॉइस ऐकवतो. व्यवस्थित येतं का नाही माहिती नाही, पण आपण करण्याचा प्रयत्न करू, शूट व्यवस्थित सांग. चला मित्रांनो करू. तर आता गाडीला स्टार्ट करू. पहिली दाबूनच करावं लागते चालू, काय होईल नाही बघू.
HK. तो ओल्ड गोल्ड मधला सायलेन्सर आहे मित्रांनो ह्यो गाडीला टाकलेला मी. आणि आवाज कसा येतो एकदम लांबपर्यंत, इथली अख्खी धूळ उडत होती आवाजानं. ते हवा येत होती ना, हवानं अख्खा सायलेन्सरमधनं ती धूळ उडत होती. ते जावण्याचा प्रयत्न केला पण दिसतच नव्हती फोनमध्ये हे कॅमेऱ्यातनं. तर आता बघू शकता ही गाडीला आपण सायलेन्सर टाकलेला ह्यो आहे. आणि जर कुणाला आवडला असेल तर ह्या कंपनीचा घेऊ शकता तुम्ही. ओल्ड इज गोल्ड HK. तर कसा वाटला सायलेन्सरचा आवाज नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा. ही आपली गाडी आहे, याला हँडल बी टाकलेलं आहे, आपण ऑनलाईन मागवलेला हँडल आहे. हँडल असं आहे बघू शकता, थोडासा तिरका केला आहे. गाडी बसल्यानंतर ना कसा दिसतो ह्यो शॉट, ह्यो यू गाडीवला आपला, ते तुम्हाला दावतो मित्रांनो. बघू शकता आता गाडी बसल्यानंतर ना कसा गाडीचा आणि आपला लुक वाटतोय ते तुम्हाला मित्रांनो दावतो मी आत्ता. बघू शकता असा नाही एवढा व्यवस्थित, कसं काय वाटतंय तरी. आता मला खाली ठेवावं लागेल. दिसताना का काय कॅमेरा ठेवलाय, त्याच्यावर गेली असती गाड्यात. हा गाडीला काय येड जाऊन याला कळालं त्याला. पार त्या गाडीत फोन ठेवला इथं तरी चाललाय बघत पुढं. फोनवर घातलीच ती गाडी अरे कळाना. तर अशी गाडीचा आपला लुक वाटतोय. सुट होती का आपल्याला गाडी मित्रांनो, चेंज करावं लागेल. कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो आता मी ह्या साईडला आलेलो आहे वडापाव खायला. वडापाव खाणार आहे इकडे मित्रांनो. एकदम राहणार कॅनेलच्या बगल मध्ये आलेलो आहे आणि आता इथं थांबून वडापाव आणलेला आहे मित्रांनो खायला. आता ह्या साईडला बघू शकता असं वातावरण आहे मस्त पैकी. आता वडापाव इथं खाणार आहे पण एवढं फिक्कट का दिसत. तर बघू शकता मित्रांनो वडापाव मध्ये केसन आले. आता वडापाव खाणार आहे आपण इकडे मित्रांनो. हे एकदम राणा साईडला आलो कॅनेलच्या कडेला मित्रांनो. वडापाव खावा म्हणलं इकडे एकदम मस्त पैकी वातावरण आहे. खावा आता वडापाव. याच्या हाताने काढायचं म्हणजे लय अवघड आहे. तरी आपण काढणार, सुट्टी नाही त्याची. काय दिले वडापाव बघू आता. 3 वडापाव आहेत आणि 3ही वडापाव आपण खाणार आहे आता. बघू शकता मित्रांनो आता पावात आता वडा भरतो आणि खायला सुरुवात करतो. तर कोणाकोणाला वडापाव आवडतो मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. लागली मित्रांनो आपल्याला डोळ्याला बी पाणी आलं, गुचकी लागली. बघू शकता दिसले का डोळ्याला पाणी. मिरची खाल्ल्यामुळे गुचकी लागली, फाटली.
अवघड आहे. चला मित्रांनो, खातो वडापाव. आज काय खाल्लेच नव्हतं, त्यामुळे वडापाव घेतले आज खायला. आता 1 वाजत आले, 1-2 वाजत आले. काय खाल्लं नव्हतं, भूक लागलेली. वडापाव घेतलं आणि या रानाच्या साईडला येऊन खातोय मी आता वडापाव मित्रांनो. ह्याला पेपरचं काळे लागले, नीट बघू शकता. थोडं थोडं काळं लागलं पेपरचं. असू द्या. वातावरण मस्त आहे का पण मित्रांनो? हा, कसं काय वातावरण? लांब तिकडं आतमध्ये आलो. लय मोठं लाकूड आहे, ती तुटलंय आणि वरतीच अडकून बसले. वजन तर लय भरपूर असेल. निर्गलीचं लाकूड आहे, झाड. वजन भरपूर आहे त्याचं असं मला वाटतं. फोनमध्ये तर मला लहान दिसत असेल, लय मोठं आहे ते वरती. अजून 2 वडापाव आहेत आपल्याकडे मित्रांनो. नाकालाच पाणी आलं मित्रांनो. खूप तिखट आहे मिरची. मिरची खूप तिखट आहे. गुचकी सुद्धा लागलेले मित्रांनो. काय अडकलेले मच्छर. गुचकी सुद्धा लागलेली. बस झालं. लय आग उठणार आहे आता पोटात असं वाटायला लागले. लय भारी वातावरण वाटतं मित्रांनो. इकडे बघू शकता ह्या साईडचा. लईच फिक्की क्लॅरिटी दिसते ह्याच्यामध्ये फोनमध्ये. काय कळा नाही. बॅकग्राऊंडची क्लॅरिटी लईच खराब दिसते. आता बरं वाटलं मित्रांनो. आता वडापाव खाऊन बरं वाटलं जरा. पोटात आगा सुटली पण ॲसिडिटी होणार आता असं वाटायला लागले. लय अवघड परिस्थिती आहे. कॅनेल आहे मित्रांनो. लय आतमध्ये आलो आहे, बघू शकता. ह्या रस्त्यानं आलो मी आणि हे कॅनेल आहे. आणि कमीत कमी 2 किलोमीटर आतमध्ये आलो आहे. सगळे अशी झाडे. चला ओके बाय. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि नसेल बघितला तरी धन्यवाद. चला बाय मित्रांनो.